जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे नमस्कार, माझे नाव सौम्या अमोल अलबते। आज मी तुम्हाला ठाकूरांचे काही उपदेश सांगणार आहे। म्हणजे मग ईश्वराच्याही काही आवडीनिवडी आहेत की काय? काहींवर कृपा करायची, काहींवर करायची नाही असा पक्षपात त्याच्याही जवळ आहे की काय? बायको, पोरे, कुटुंब, शेतीवाडी, धनदौलत यात गुंतून जो देवाला विसरतो त्याच्यावर देवाची अवकृपा होते की काय? असे कसे बरं होईल? भक्त असो की निंदक असो, संन्यासी असो की गृहस्थाश्रमी असो, सगळी त्याचीच लेकरं आहेत। एखादे मूल खेळात इतके रमते की त्या नादात ते आईला विसरते। दुसरे एखादे खेळणे फेकून देऊन तिच्याकरता मोठ्याने रडते। आई हातातील काम टाकून त्याच्याकडे धावते, त्याला उचलते आणि छातीशी कवटाळते। म्हणून मग त्या दोन बालकांवरील तिच्या प्रेमात काही अंतर का आहे? मुळीच नाही। आईला वाटते हा बरा खेळात रमला आहे, सुखात आहे, मी कशाला त्यात बाधा आणू? खेळू दे, चांगला खेळतो आहे तो। थोड्या वेळाने त्या खेळणाऱ्या बालकालाही खेळात मौज वाटेनाशी होते। तो सगळी खेळणी बाजूला सारतो किंवा उधळून टाकतो। त्यावेळी त्याला आईच हवी असते, इतर कशानेही त्याचे समाधान होत नाही। अशा वेळी आई येते आणि त्याला मांडीवर घेते। खरे पाहत असता आईच्या मांडीवर पडून तिच्या हृदयातील प्रेमामृत प्राशन करण्यात बालकाला जो आनंद वाटतो तोच त्याचा सर्वश्रेष्ठ आनंद होय। त्याची बरोबरी कोणता खेळ करू शकेल? तरीही त्याला खेळावेसे वाटतेच ना। बस हिलाच म्हणतात माया। आपली मुक्तीची इच्छा वरवरची असते, खरी मनापासून नसते। उद्या जर परमेश्वर आपल्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, ही घ्या, मी तुम्हाला मुक्ती देतो आहे, तर आपण अगदी घाबरून जाऊ। आपल्याला काही सुचेनासे होईल। आपण त्याला ओरडून सांगू, नको नको, इतक्यात मला मुक्ती नको। आताच जर मी मुक्ती घेतली तर माझ्यावर अवलंबून असणाऱ्या ह्या नातेवाईकांचे आणि जीवलगांचे काय होईल? तुम्ही मला मृत्यूनंतर मुक्ती द्या। त्या मोळी विक्याची गोष्ट तुम्हाला आठवते ना? मोळीचा भार वाहता वाहता तो अगदी मेटाकुटीला आला होता। अतिशय थकला, कंटाळला आणि वैतागला असता त्याने हात जोडून मृत्यूदेव यमराजाला म्हटले, देवा, आता अगदी असह्य झाले आहे, सोडीव मला यातून। त्याची हाक ऐकून यमराज तेथे आले आणि त्याला म्हणाले, चल तर मग। मोळी विक्या लगेच म्हणाला, वा वा देवा, मी काही मला न्यावे म्हणून तुम्हाला बोलविले नव्हते। ही जड मोळी उचलून माझ्या डोक्यावर ठेवते वेळी जरा हातभार लावावा म्हणून मी तुम्हाला हाक मारली होती। या जगताशी पूर्णपणे जखडलेल्या अनेक जीवांची कहाणी अशीच करुण आहे। त्यांना फक्त आपल्या दुःखातून सुटका हवी असते, खरी मुक्ती नको असते। ओम शांती शांती शांती। श्री रामकृष्णार्पणमस्तु।